गोष्ट आपल्याला प्राप्त होते, नाही तर काही प्राप्त होत नाही. या जगामध्ये डॉक्टर आहेत, या जगामध्ये शास्त्रज्ञ आहे ना, या जगामध्ये इंजिनियर आहेत, सर्व आहेत. पण ते आपण म्हणतो किंवा या जगामध्ये एखादे सुप्रसिद्ध डॉक्टर आहे, सुप्रसिद्ध इंजिनियर आहे, नाही का, आपण करतो ना, अभियंता दिवस साजरा करतो ना. हा, मग आपण त्यांना का विशेष मानतो? कारण त्यांनी काय केलेलं आहे, त्या ज्ञानाचा योग्य वापर त्या ठिकाणी केला आहे, म्हणून ते श्रेष्ठ ठरलेले आहे. बरोबर आहे. असेच आपल्यामध्ये काही विद्यार्थी, तुम्हाला सांगतो सोपी. हा काय आहे? पेन आहे. बरोबर आहे. आता तुमच्या घरी पहा, तुमच्या घरी जी आपली आजी असते, आपलं जर शर्ट मोठं फाटलं तर आजी काय करते? काय करते आजी? शिवते. कशाने शिवते? सुईने शिवते. आता मी तुम्हाला प्रश्न विचारतो, बघ तुमची निरीक्षण शक्ती कशी आहे. आता आजी ज्या सुईनं आपला कपडा शिवते, त्या सुईचं टोक, म्हणजे त्या सुईला दोरा कुठं घालतात, आणि जे आपण मशीनवर टेलरकडे जातो त्या मशीनचं टोक, त्याला छिद्र कुठं असते? व्हेरी गुड. त्याच्या टोकाला असते. कोणाच्या टोकाला असते? मशीन जे टेलरच्या घरी असते त्याच्या, का आजी शिवते त्याच्या? टेलरच्या घरी जी मशीन असते, तिला जी सुई असते, तिचं टोक कुठं असते? मग त्याला छिद्र खाली, आणि आजी जी शिवते त्याला बरं. हे असं का कोण सांगू शकेल? पहा, साधी गोष्ट आहे की साधी गोष्ट नाही का? मग आपल्याला सांग बाळा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. व्हेरी गुड. टाळ्या वाजवायच्यासाठी तो सांगत आहे काही नाही, तर त्याला काहीतरी आकलन झालेलं आहे. व्हेरी गुड. बघा, जेव्हा त्या सुईच्या टोकाचा शोध त्या शास्त्रज्ञाला लावला, त्याचं नाव होतं इलायस हाऊल. काय होतं? लिहून घ्या, आपल्याला कामात पडेल. इलायस हाऊल हा तो शास्त्रज्ञ होता की ज्यानं त्या सुईच्या टोकाचा शोध लावला. काय झालं माहिती आहे का? त्याची आजी अशीच कपडे शिवत होती. आपल्या घरात जर आजी आजोबा असतील आणि आपण त्यांचे नातवंड, बरोबर आहे, आपल्या आवडीचं आपले आई बाबा असतात का आजी आजोबा असतात? आई बाबा असतात का आजी आजोबा असतात? आई बाबा. आजी आजोबा आवडत नाही तुम्हाला? कोणाकोणाला आवडतात? सगळ्यांना आवडतात. पण आवडीचं कोण आहे? दोन्ही पण. बरोबर आहे. आणि काय असते? बरं, जाऊ द्या. आपल्या आजी आजोबाला सगळ्यात कोण आवडते? नातू आवडतात का ते आपले आई बाबा आवडतात? नातू आवडतात, नाही का? एकामेकावर चांगलं प्रेम असते, नाही का? काय झालं, हा जो इलायस जेव्हा छोटा होता तुमच्यासारखा, तेव्हा त्याचे शिवलेले जे उसळलेले कपडे होते. आता एक लक्ष द्या, पूर्वीच्या काळी असं होतं, तुमचे जे आजोबा होते किंवा तुमचे बाबा, अक्षरशः तुम्हाला चांगले कपडे आता घालायला भेटतात, आहे की नाही? पूर्वी असं असायचं की एकदम जीर्ण होईपर्यंत, म्हणजे फाटलं झाले ते शिवायचे घरच्या घरी, फिगड लावायचे. काय लावायचे? कारण तेवढी परिस्थिती चांगली नव्हती, आहे की नाही? आणि तेव्हा काय झालं, तसं इलायस हाऊलच्या वाट्याला आलं की त्याचे कपडे उसवायचे, तेव्हा मग त्याची आजी काय करायची? शिवून द्यायची. पण व्हायचं काय माहितीये का, आता नातवाचा आजी आजोबा थोडासा हट्ट असतो, नाही का? आजी मला हे देणं का खायला, आजी मला ते देणं का खायला. आता काय करायची आजी? नुसतं म्हटलं का मला की शर्ट शिवून दे, मला वेळ कुठं आहे? मग तेव्हा त्याला काय विचार केला की आपल्या आजीला वेळ कधी भेटेल चांगला, म्हणजे आजीला पटपट शिवता आलं पाहिजे, म्हणून आपल्याला काय करता येईल, त्याला तेव्हा विचार सुरू केला. आणि बघा, हा शोध एका दिवसात लागला नाही. तिला एक मोठा झाला, त्याला असं वाटलं की आपल्या आजीला किती कष्ट पडायचे, नाही? एक शर्ट शिवण्यासाठी 1-1 घंटा लागायचा, नाही का? मग माझ्या आजीला हे 10 मिनिटं शिवता आलं पाहिजे, असं मला काय करता येईल? पण फार मोठी आहे. एक दिवस काय झालं, काय सांगायचं आहे का? सांग. सिलाई मशीन लागेल. सिलाई मशीन आणली का त्यानं? बरं, सिलाई मशीन लागेल. बरोबर आहे. चला, व्हेरी गुड. बघा, मग ते म्हणून पहा, त्याचा एकच ध्यास, आता मला हे पटपट शिवता कसं येईल याचा काय करायचा आहे? प्रयत्न करायचा आहे. मग तो काय करा, रात्रंदिवस त्याच विचारामध्ये असायचा. त्यात काय करायचं माहिती आहे का? मग तो पाहायचा नाही कसंच काय काही जमून नाही राहिलं बुवा, नाही का? मग तो असा करता 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 पाहायचा, सुईला चित्र इथं ठेवून पाहायचा, काही होते का? काहीच नाही व्हायचं. एक दिवस तो झोपला, आणि झोपता झोपता काय झालं पहा, त्याला स्वप्न पडलं.
आणि स्वप्नामध्ये काय झालं, तो एका जंगलामध्ये गेला. जंगलात काय म्हटलं मी, तो झोपला, त्याला स्वप्न पडलं. त्या स्वप्नामध्ये कुठं गेला तो, जंगलामध्ये. आणि जंगलामध्ये गेल्यानंतर झालं काय माहिती आहे का, तिथं अनोळखी लोक आले आणि त्यांनी, आता पूर्वीच्याकडे बंदुका वगैरे काय होते का, जुन्या काळात एकदम नाही, भाले होते. काय होते, भाले. आणि त्यांनी काय केलं की 8-10 जण आले, पण त्याला असे भाले लावले होते एकदम असे. आता त्याला काय वाटतं, आता आपल्याला मारतात येईल, आता आपल्याला हे लोक मारून टाकतात. आणि बघा त्याच वेळी काय झालं, एक चमत्कार घडला. चमत्कार असा घडला, त्याला जास्त होत होता की सुईला छिद्र कुठं असावं, आहे ना. पहा, स्वप्नही पडलेलं आहे. मग अचानक काय झालं माहिती आहे, भाला माहिती आहे तुम्हाला कसं असते डोकावर, तुम्ही इंक पेन पाहता ना, इंक पेन पाहता ना, असंच असते ना. हा, मग काय झालं, तेवढे त्या स्वप्नामध्ये आपल्याला जीव जाणार होता, कारण लोक आता आपल्याला की त्याला अचानक त्या भाल्याच्या डोकावर छिद्र दिसलं. भाल्याच्या डोकावर छिद्र दिसलं आणि तो तसाच जागी झाला एकदम स्वप्नातून. जसं जागी झाला पाहतो रे, आपण तर घरी आहोत,